हर्बल प्रोडक्ट्सचा प्रोजेक्ट खूपच महत्त्वाच्या टप्प्यावर आलाय. तू काही रॉ मटेरियल सप्लायरशी बोलणार होतास. आपले काही वेंडर्स आहेत, काय झालं त्याबद्दल? हेच बोलण्यासाठी मी इथे आलोय. मी एका गावात गेलो होतो तर गावकरी आपल्याला औषधी वनस्पती द्यायला तयार आहेत आणि आपण पण 40 एकरची जागा घेतली आहे. तर तिथे आपण औषधी वनस्पती लावणार आहोत, पण त्या गोष्टीला थोडासा वेळ लागेल. नाही, चांगली गोष्ट आहे. बिझनेस एक्सपॅन्ड होतोय, पण एक्सपान्शन बरोबर तुला मॅनपॉवर पण लागणार. तू नीलला घेणार आहेस का बरोबर? आता तरी गरज नाही. जेव्हा गरज लागेल तेव्हा मी सगळ्यांनाच इन्व्हॉल्व करेन. आणि आई, तू म्हणतीयस की तू रिटायर झाली आहेस वगैरे, पण तुझी मदत लागणार आहे मला. नक्कीच. आणि मी आहे ना इथेच. मी कुठे चालले. पण खरंच आम्ही ना एवढंसं रोपटं लावलं होतं, त्याचा वटवृक्ष झाला. आणि आता तुम्ही मुलं रूपम कॉस्मेटिक्सचा डोलारा खूप छान सांभाळताय. बघून आनंद होतो आम्हाला. पण सारंग, खरंच तुला आणि नीलला हे हँडल करायला जमणार आहे का? तुम्हाला कोणाची तरी मदत लागेल ना? आहे, ऐश्वर्या आहे ना, तिला घे मदतीला. अजून एका व्यक्तीची गरज आहे, ज्या व्यक्तीवर आपण पूर्णपणे जबाबदारी टाकू शकतो. एक मिनिट. तू जर का राजकुमार बद्दल बोलत असशील तर माझा नकार आहे. हा, एकतर माझ्या मनाविरुद्ध जाऊन त्याला तुम्ही घरात आणलं, मी काहीही बोलले नाही. अमृताला त्याच्याबरोबर मी आता संसार करू देते, त्याबद्दल सुद्धा माझं काहीच म्हणणं नाहीये. पण आता रूपम कॉस्मेटिक्सच्या कुठल्याही आर्थिक व्यवहारात मला तो नकोय, मी आधीच सांगून ठेवते. माझा साफ नकार आहे. दादाबद्दल बोलत नाहीये मी आई, त्याने स्वतःच नकार दिलाय. मग कोण? सोहम? सोहमला रूपम कॉस्मेटिक्समध्ये अजिबात इंटरेस्ट सुद्धा नाहीये आणि त्याचं बरं चाललंय. मी तर म्हणते चांगलीच गोष्ट आहे. आपण सगळे आहोत ना रूपम कॉस्मेटिक्स बघायला. आपल्यातलं एक कोणीतरी वेगळं करिअर ऑप्शन चूज करतंय, ही चांगली गोष्ट आहे. आणि नीलला त्याची कामं करू देत. तो सगळं व्यवस्थित करतोय, त्याला नको त्रास देऊस प्लीज. मी दुसऱ्या कुणाबद्दलच बोलत नाहीये. मग कोण राहिलं आता? सावली. काय? सावलीबद्दल बोलतोय मी आई. मी सांगतो आई, थांब. म्हणजे रॉ मटेरियल्स गोळा करण्यासाठी आम्ही ज्या गावामध्ये गेलो होतो, तर बोलणी करता असताना त्यांनी आम्हाला साफ नकार दिला. त्यांच्याशी बोलताना असं कळलं की त्यांचा एक जुना अनुभव आहे. काही कंपन्यांनी त्यांना फसवलंय, त्यामुळे ते आपल्याला औषधी वनस्पती द्यायला तयारच नव्हते. त्यांनी साफ नकार दिला होता. सावली त्यांच्याशी बोलली आहे. सावली बोलली म्हणून ते तयार झाले.